गुड मॉर्निंग. सेतु अभ्यासक्रम अभ्यास मालिकेतील दिवस 5वा इयत्ता 10वी गणित भाग 2 या अंतर्गत आज आपण अभ्यासणार आहोत कोणांच्या जोड्यांच्या संदर्भामध्ये. आपण खालील इयत्तांच्या मध्ये कोणांच्या जोड्यांच्या बद्दल भरपूर माहिती घेतलेली. आज आपण सराव वजा या संदर्भामध्ये बोलणार आहोत. कोणांच्या जोड्यामध्ये आपण पहिली जोडी जी पाहणार आहोत, महत्त्वाची गोष्ट जोडी लक्षात घ्या. जोडी म्हणजे दोन. इथं सगळे जोड्यांच्या बद्दल आपल्याला बोलायचं. आणि त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण इथं पाहतोय संलग्न. संलग्न हा शब्द कदाचित तुम्हाला समजला नसेल तर त्याला अगदी सोपा शब्द सांगितलेला आहे, तो लगत. म्हणजे संलग्न कोण किंवा लगतचे कोण. परत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी सांगतो. जोड्या, आपल्याला जोड्या लक्षात घ्यायच्यात म्हणजे दोन कोणांच्या बद्दल इथं पाहायचं. आकृती पाहिल्यानंतर आता तुम्ही हुशार मुलं आहात, तिथे तुम्ही वरवर पाहिले तर दोन कोण दिसतात, पण मुळामध्ये याच्यामध्ये तीन कोण आहेत, याच्याबद्दल तुम्हाला सांगायला नको. आता इथे महत्त्वाची बाब लक्षात द्या की जेव्हा दोन कोण संलग्न असतात त्यावेळेला त्याला 3 अटी पूर्ण कराव्या लागतात. 3 अटी कोणत्या त्या नीट लक्षात घ्या. पहिली अट सांगितलेली आहे की त्या दोन कोणांना सामायिक शिरोबिंदू असतो. कोणाच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की जे दोन किरण असतात ते किरण जिथून आरंभ होतो तो आरंभ बिंदू, त्यालाच आपण त्या कोणाचा शिरोबिंदू असं म्हणतो. म्हणजे आपल्याला इथे पाहता येईल की इथे हा जो कोण AQB आहे, हा कोण BQC आहे, आणि मी तिसरा कोण तुम्हाला जर म्हटलं तो हा कोण AQC आहे. म्हणजे काही जणांचं पटकन लक्षात आलं नसेल की मी 3 कोण म्हटल्यानंतर त्यांची जरा थोडी गडबड झाली असणार आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या तिन्ही कोणांचा हा एक शिरोबिंदू जो आहे हा सामायिक शिरोबिंदू आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पण इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट जोडीच्या बद्दल बोलायचं आहे, 3 कोणांच्या बद्दल बोलायचं नाही, 2 कोणांच्या बद्दल बोलायचं आहे. म्हणजे इथे आपण 2 कोणांच्या बद्दल बोलताना आपल्याला लक्षात घ्यायचं की त्यांना सामायिक शिरोबिंदू असला पाहिजे. म्हणजे इथे तो आपण बघितलं तर कोण हा AOB आणि हा कोण जो येतो तो BOC, याच्यामध्ये हा O हा या दोन्ही कोणांचा सामायिक शिरोबिंदू हे लक्षात घ्या. जोडीबद्दल बोलतोय मी. कोणते 2 कोण घेतले ते लक्षात घ्या. एक बाजू सामायिक म्हणजे इथे ही जी OB बाजू जी किरण OB, कोणांच्या बाजू किरण असतात. म्हणजे इथं ही जी बाजू OB जी ही ह्या दोन्ही कोणांची सामायिक बाजू आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या दोन्ही कोणांचा अंतर्भाग भिन्न आहे. लक्षात घ्या. इथे मी जर हा कोण AOC आणि हा AOB जर घेतला तर ह्या दोन कोणांचा अंतर्भाग भिन्न होत नाहीये. म्हणजे कोण AOBच्याच अंतर्भागामध्ये कोण AOBचा अंतर्भाग येईल. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. शेजारची खोली, 8वीचा वर्ग 9वीच्या वर्गाचे शेजारी आहेत, त्यांना एक भिंत कॉमन असणार आहे पण त्यांचा अंतर्भाग भिन्न आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथं संलग्न कोणांच्या बाबतीमध्ये विचार करताना आपल्याला ते लक्षात घ्यायचे की त्यांनी त्या 3 अटी पूर्ण करायला पाहिजेत. आणि त्या 3 अटी पूर्ण करणारे जे काही कोणांचे 2 कोण असतील त्या 2 कोणांना आपण संलग्न कोण किंवा लगतचे कोण असं म्हणणार आहोत. रेषी जोडतील कोणांच्या बाबतीमध्ये आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की रेषी जोडतील कोणांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर जेव्हा संलग्न कोणांच्या जोडीमधील दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तेव्हा ते रेषी जोडतील कोण होतात. इथे महत्त्वाची बाब लक्षात घ्या. संलग्न कोणांच्या बाबतीमध्ये आपल्याला 3 अटी आपण लक्षात घेतलेल्या आहेत. त्या 3 अटीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे एक सामायिक शिरोबिंदू, एक सामायिक बाजू आणि अंतर्भाग भिन्न. रेषी जोडतील कोणांच्या बाबतीमध्ये आपल्याला इथं सांगितलेले आहे की अशा पद्धतीने इथं हे जर 2 कोण जर संलग्न असतील आणि त्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 40 आणि 140 180 होत असेल तर हे संलग्न कोण जे आहेत ते असतात, पण ते रेषी जोडतीलही कोण होतात. म्हणजे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक रेषी जोडतील कोण हे संलग्न कोण असतात लक्षात घ्या. परंतु प्रत्येक संलग्न कोणांची जोडी ही रेषी जोडतील कोणांची जोडी होईलच असं नाही. म्हणजे इथे आपण ह्या आकृतीमध्ये जे पाहतो ते रेषी जोडतील कोण नाहीत, पण हे रेषी जोडतील कोण संलग्न कोण आहेत. म्हणजे लक्षात घ्या, रेषी जोडतील कोण संलग्न कोण होण्याच्यासाठी हे 3 अटी तर आहेच आहे, पण संलग्न कोण रेषी जोडतील होण्यासाठी 180 अंश त्या 2 कोणांच्या मापांची बेरीज व्हायला हवी हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे तुम्ही इथं आकृतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की इथं
ए आकृतीमध्ये जे ते कोण BOD, कोण AOD, आणि तसेच इथं B आकृतीच्या मध्ये जर तुम्ही जर बघितले तर कोण AOB आणि कोण COB हे परस्परांचे रेषे जुळतील कोण आहेत लक्षात. म्हणजे आपल्याला या गोष्टी सहज पद्धतीने सरावांती लक्षात येणार आहेत आणि आपल्याला ते लक्षात घ्यायचे. आता अगदी त्याच पद्धतीने इथे पहा की पूरक कोणांच्या बाबतीमध्ये इथे काय म्हटलेले आहे की दोन कोणांच्या जोडीच्या बद्दल आपण बोलतोय. जेव्हा दिलेल्या कोणांच्या जोडीमधील दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आता इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फक्त कोणांच्या मापांच्या बद्दल बोललेले, बाकी इतर अटी काही टाकलेल्या नाहीत. म्हणजे त्यांच्या शिरोबिंदूबद्दल, त्यांच्या सामायिक बाजूंच्या बद्दल वा अन्य कोणत्या बाबतीमध्ये आपल्याला कोणतीच अट टाकलेली नाही. फक्त त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला 180 हवी असं सांगितलेले, तेव्हा ते दोन कोण जे परस्परांचे पूरक कोण होणार आहेत. रेषे जुळतील कोणांना अट आहे. रेषे जुळतील कोणाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की जे एक जे त्यांची बाजू जी असते, म्हणजे प्रामुख्याने आपण इथं पाहतो की इथं एकमेकांचे विरुद्ध किरण आपल्याला दिसतात. म्हणजे इथे प्रामुख्याने जर बघितलं तर तिथे दोन कोणांच्या मध्ये आपण जर बघितलं तर ह्या ज्या दोन बाजू त्यांच्या ज्या आहेत त्या दोन बाजू परस्परांचे विरुद्ध किरण आहे. एक बाजू सामायिक आहे. महत्त्वाची गोष्ट, दोन कोण चार बाजू व्हायला पाहिजेत, पण इथे चार बाजू नाही, तीनच बाजू दिसतात. एक बाजू जी येते ती सामायिक आहे आणि दोन बाजू परस्परांचे विरुद्ध किरण आहे. तसं इथे नाही, लक्षात घ्या. इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथे कसेही कोण तुम्ही काढले तरी चालणार आहे. म्हणजे इथं फक्त अट काय, त्या दोघांची बेरीज जे, तर ती दोघांची बेरीज किती पाहिजे, 180 पाहिजे. आता इथे 146 आणि 34 दोघांची बेरीज 180 अंश येते का, येते. म्हणजे हे पूरक कोण झाले. महत्त्वाची गोष्ट परत इथं लक्षात घ्या की इथे प्रत्येक रेषे जुळतील कोण पूरक कोण असतात. रेषे जुळतील कोण पूरक कोण आहेत, कारण रेषे जुळतील कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश आहे, म्हणून आपण त्यांना पूरक कोण म्हणू शकणार आहोत. पण प्रत्येक पूरक कोणाची जोडी रेषे जुळतील कोणाची असेलच असं नाही. म्हणजे उदाहरणादाखल आता इथे पहा की यांना रेषे जुळतील कोण आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे हे जे काही शब्दांमधले चकमकी आहेत ना, ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. नाहीतर परत आपली गडबड होते आणि मग भूमितीतल्या ज्या काही महत्त्वपूर्ण अशा सिद्धतेच्या बाबी आहेत, म्हणजे तात्विक बाबीच्या त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात घेता येत नाहीत आणि त्याच्यामुळे आपली गडबड होते. वकिलकी कशी असते, ज्याला खरं सांगू का भूमिती चांगली समजते ना, आणि जे काही बाकीच्या सगळ्या गोष्टीतले जे का आशे बारकाने उलटे पुलटे समजतात ना, तो विद्यार्थी एक चांगला वकील होऊ शकतो, असं माझं तरी स्वतःचं मत आहे. आता इथे बघा की कोटीकोणांच्या बाबतीमध्ये परत गंमत तशीच. नीट पहा, कोटीकोणांच्या दोन जोडीतील जे दोन्ही जोडी म्हणजे दोन कोण जे जोडी म्हणजे दोन कोण, म्हणजे कोटीकोणाचे जे दोन कोण आहेत त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश. परत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तिथे परत तिथं कोणतीही इतर अट नाही, फक्त दोन कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश हवी. 90 अंश हवी. इथे लक्षात घ्या, कोटी कोण दोन कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश. आता इथे बघा की 40 आणि 50 दोघांची बेरीज 90 अंश झाले, ते कोटी कोण झाले. आता इथे कर्मधर्म संयोग बघा की आपण अशा पद्धतीने काटकोण काढला आणि त्या काटकोणामध्ये अशा पद्धतीने आपण एक किरण काढला, तर साहजिक आहे की अशा पद्धतीने तुम्ही या काटकोणामध्ये कुठेही मध्यंतरी जर अशा पद्धतीने किरण जर काढला तर तुम्हाला लक्षात येईल की त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश येणारच आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इथे जर दोन कोण जर कसे जरी काढले, इथे 30 आणि 60 असं दिलेले, पण तुम्ही काटकोणामध्ये अशा पद्धतीने कोणतेही किरण काढा, त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश येणारच आहे. म्हणजे अशा पद्धतीने कोटीकोण या लक्षात घ्या की हे दोन कोटीकोण होऊ शकणार आहेत, हे बी दोन कोटीकोण आहेत. म्हणजे हा महत्त्वाचा आशय आपल्याला याच्यामध्ये कोटीकोणाच्या बाबतीमध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि विरुद्ध कोणाच्या बाबतीमध्ये तर साहजिक आणि साधी गोष्ट आहे की एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषांच्या विरुद्ध बाजूंना जे काही कोण असतात त्यांना विरुद्ध कोण असं म्हणतात. आणि महत्त्वाची बाब आपण पाहिलेली की विरुद्ध कोण हे नेहमी एकरूप असतात. ह्या साध्या साध्या बाबी आहेत, आपल्याला त्या नीट पद्धतीने लक्षात घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. आणि मग आपल्याला इथं आपल्या बाबी म्हणजे आपल्याला त्या संकल्पना संबोध किती प्रमाणात समजले ते आपल्याला अशा पद्धतीच्या प्रश्नाच्या माध्यमातून सहज पद्धतीने समजतं. दोन लघुकोण परस्परांचे कोटीकोण असू शकतील का. आता बघा प्रश्न कसा विचारलेला आहे, दोन लघुकोण परस्परांचे कोटीकोण असू शकतील का. मग असेच मी आता तुम्हाला सांगितले की काटकोणामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही जर मध्ये म्हणजे त्या जे काही काटकोण करणाऱ्या बाजूंच्या दरम्यान तुम्ही कुठेही जर शिरोबिंदूमधून किरण जर काढला तर ते दोन्ही लघुकोण होणार आहे. म्हणजे काटकोणाच्या मध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने तो किरण काढला तर तिथं काटकोणाच्या मध्ये काढलेल्या त्या किरणामुळे दोन कोण तुम्हाला जे मिळणार आहेत, अर्थात 3 मिळतात, पण जे दोन तुम्हाला कोण मिळणार आहेत मूळ कोण सोडून, तर ते दोन कोण जे ते परस्परांचे कोटीकोण होणार आहेत. म्हणजे ते नीट समजून घ्या. आणि ते लघुकोण आहेत हे लक्षात घ्या. लघुकोण म्हणजे आपल्याला परत ते कोणाच्या बद्दलच्या बाकीच्या मूलभूत गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. लघुकोण कशाला म्हणायचं, विशाल कोण कशाला म्हणायचं, काटकोण कशाला म्हणायचं, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दोन विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असू शकतील का.
विचार करा, दोन विशाल कोण शब्द वापरलेले आहे. मग दोन विशाल कोण परस्परांचे पूरक कोण, म्हणजे जर 90 अंशापेक्षा जास्त दोन्ही कोणांचं माप असेल तर ते पूरक कोण असू शकतील का. म्हणजे आपल्याला परत पटकन क्लिक झालं पाहिजे. दोन लघुकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतील का. लघुकोण परस्परांचे पूरक कोण 90 अंशापेक्षा कमी मापाचे, 90 अंशापेक्षा कमी मापाचे, मग ते पूरक कोण असू शकतील का. इथे खरं वास्तविक पाहता तुम्ही जे ते तुमचं कौशल्य, जे मूलभूत गोष्टी समजल्या, उपयोजन तुम्हाला कळतं, उपयोजनातल्या आणि या दोन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या तर साहजिक तुम्हाला कौशल्यपूर्ण प्रश्न सहज पद्धतीने समजतात. दोन संलग्न कोण परस्परांचे कोटी कोण कधी असतील. संलग्न कोण परस्परांचे कोटी कोण कधी असतील, लक्षात घ्या. संलग्न कोण परस्परांचे कोटी कोण कधी असतील. आत्ताच आपण त्याबद्दल इथे लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे नीट पहा, दोन विशाल कोण परस्परांचे रेषीजोडतील कोण असू शकतील का. दोन विशाल कोण लक्षात घ्या परस्परांशी रेषी जुळतील कोण असू शकतील का. संभव आहे का बघा. आणि या गोष्टी ज्या त्याच्या संभाव्यता नीट लक्षात घ्या. वेगवेगळ्या आकृत्या तुम्ही काढून बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि प्रयत्न करा, शंका असेल तर मी आहेच, परंतु या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला समजणं गरजेचं आहे. स्वाध्यायातले हे 5 प्रश्न मजेशीर प्रश्न आहेत, सोडवा. काही शंका असेल तर मला नक्कीच विचारा, त्याबद्दल आपण नक्कीच पाहूया. अर्थात भेटूया पुढल्या अभ्यासमालेमध्ये पुढला विषय घेऊन पुढच्या वेळेला.